महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे। वाल्मिक कराड त्यांच्या साथीदारांना फाशी झालीच पाहिजे, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 जय। नागपूर जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे। या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी आज आंदोलन छेडले। चितारोळी परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले। या दरम्यान शिवसैनिकांनी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला। आज जिल्हा नागपूरतर्फे आम्ही या ठिकाणी संतोष देशमुख जे आहे त्यांच्यावर जे निर्घृण हत्या त्यांची झाली त्याच्या विरोधामध्ये जे सगळे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या सर्व नराधमांना फाशीची सजा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आज आम्ही सर्व लोकांनी आंदोलन केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना ज्या आहे याआधी आपल्याला आठवत नाही, पण ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना आहेत 2 दिवसाआधीचे फोटोज सगळ्यांनी बघितले आणि त्याच्यामधून सगळ्या लोकांना एक हळहळ या महाराष्ट्रामध्ये आहे की अशा प्रकारचे कृत्य परत महाराष्ट्रामध्ये कोणी करण्याची हिंमत करू नये आणि म्हणून अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे, फाशी शिक्षा झाली पाहिजे। याकरता आम्ही नागपूर जिल्ह्यातर्फे आज आंदोलन केलेलं आहे। नाही, आम्ही तो पुतळा जो आणला त्या पुतळ्याला फाशी दिली आणि नागपूर शहरातील जनतेला व आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात व देशामध्ये जनतेला एक मेसेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारचे एखादं कोणी जर घर उद्ध्वस्त करत असेल आणि राक्षसी प्रवृत्तीचे लोक अशा घटनेमध्ये सामील असेल तर अशा लोकांना कठोर शासन व्हावं आणि ते कसं व्हावं, ती फाशी कशी दिली गेली पाहिजे त्यासाठी आम्ही एक प्रतिकारात्मक एक पुतळा तयार करून त्याला फाशी आज या ठिकाणी दिलेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या आंदोलनातून केली। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर। महिला सशक्तीकरणाचा पाया मजबूत करायला आलंय एक उत्तम व्यासपीठ। नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आयोजित महिला उद्योजिका मेळावा 2025। महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनी व विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ। सोबतच इथे असणार भरपूर मनोरंजन आणि खाद्यपदार्थांची मेजवानी। महिला उद्योजिका मेळावा 2025 5 ते 11 मार्च दुपारी 2 ते रात्री 10 रेशीमबाग ग्राउंड येथे।